सांगली बायपास येथील जो टोल नाका गेल्या अनेक वर्षापासून इथं टोल नाका पैसे वसुली टोल नाक्याच्या माध्यमातून चालू केलेले आहे। या ठिकाणी प्रत्यक्षात 7.5 कोटी रुपये खर्च आलेले असताना आतापर्यंत 68 कोटी रुपये अशोका कंपनीनं या ठिकाणी टोल नाक्याच्या माध्यमातून वसूल केलेले आहेत आणि परत 1,20,00,000साठी 16 वर्षाची मुदतवाढ राज्य शासनाकडे त्यांनी माहिती दिली होती। तर हा संपूर्ण बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीनं या कंपनीच्या माध्यमातून जो काही व्यवहारांनी चाललेला होता हा पूर्णपणे टोल नाका कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे म्हणून सांगलीतील सर्व पक्षांनी सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने कृती समिती स्थापन करून या समितीच्या वतीने गेल्या 11 दिवसापासून टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन असेल, धरणे असतील, उपोषण असेल, सांगली बंद असेल, मोर्चा असेल, असे विविध प्रकारचे आंदोलन या सांगली शहरामध्ये करून महाराष्ट्र शासनावर या ठिकाणी दबाव आणून आणि सर्व वर्तमानपत्र, इलेक्ट्रिक मीडिया या सर्वांनी या आंदोलनाला चांगल्या पद्धतीने कव्हरेज देऊन महाराष्ट्र शासनापर्यंत आणि या खात्याचे संबंधित बांधकाम मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्यापर्यंत आमची भूमिका त्यांनी पोहोचवली। म्हणूनच आज मुंबईमध्ये जे काही मंत्रालयामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ साहेबांनी हा टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्याचा आदेश सचिवांना दिलेला आहे। हा आदेश सांगलीकरांचा हा विजय आहे असं या ठिकाणी मी मानतो आणि ह्या निर्णयामुळे सर्व सांगलीकर जनता आम्ही आनंदित झालेलो आहोत।